बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। दरम्यान आमदार विजय सिंह पंडित यांनी आंदोलनस्थळी जात जरांगे यांची भेट घेतली। जरांगे यांच्या प्रकृतीचा विचार करून मराठा आरक्षणाबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी आमदार पंडित यांनी केली। मनोज जरांगे पाटील यांना लवकरच भेटायला जाणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतच्या उर्वरित विषयांचा पाठपुरावा आम्ही करणारच आहोत असं चव्हाण म्हटले। जरांगे पाटलांनी भेटण्याबाबत सकारात्मकता दाखवली तर त्यांची भेट नक्की घेणार असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं। जरांगेंच्या लढ्याला यश यावं अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या संदर्भात एक्सवर पोस्ट केली। वाल्मिक कराडवर विशेष उपचार करण्यामध्ये डॉक्टर थोरात यांचा हात असल्याचा आरोप दमानिया यांनी केला। माजी मंत्री तानाजी सावंत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर होते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। दरम्यान बैठकीचं निमंत्रण देऊन देखील तानाजी सावंत गैरहजर राहिल्यानं पुन्हा नाराजीच्या चर्चा रंगू लागल्या। मात्र तानाजी सावंत नाराज नाहीत असं म्हणत सरनाईकांनी सारवासारव केली। धाराशिव जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात मोठे बदल होतील असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला। शिवसेनेमध्ये येत्या काळात अनेक प्रवेश होतील। बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर आणि सरनाईक यांच्या विशेष सलगी पाहायला मिळाली। दापोली एसटी आगारामध्ये 8 नवीन एसटी बसेस दाखल झालेल्या आहेत। दरम्यान अधिक चांगल्या सुविधा पुरवायच्या असतील तर एसटीच्या भाडेवाढीशिवाय पर्याय नव्हता असं म्हणत राज्यमंत्री योगेश कदम यांनी एसटीच्या भाडेवाढीचं समर्थन केलं। राज्यातील एसटी भाडेवाढी विरोधात उबाठा पक्ष आक्रमक झालाय। भाडेवाढ विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात संभाजीनगर आणि मराठवाड्यात आंदोलन केलं जाईल। फक्त शेती करून चालणार नाही तर शेतीसोबतच पूरक व्यवसाय करणं गरजेचं आहे। तरुण पिढीनं काळानुरूप बदललेलं पाहिजे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। 5 वर्षात बारामती आणि पुण्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पवार म्हटले। खासदार संजय राऊतांनी शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळी विनायक राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते। दरम्यान महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे सर्व नेते एकसंघ असून महाविकास आघाडी कायम राहील। सत्ताधाऱ्यांनी आमची चिंता करू नये असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। आणि आता एक मोठी बातमी, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे। आरक्षणासाठी त्यांनी पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केलं असून त्यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। शासनानं सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे, सगळेसोरे कायद्याची अंमलबजावणी करावी, राज्यात आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत या जरांगेंच्या मागण्या आहेत। दरम्यान मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार जरांगे यांनी केलाय। त्यामुळे सरकार आता जरांगेंच्या या उपोषणाची दखल घेतं का हे पाहावं लागेल। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 22,000 क्विंटलची आवक झाली आहे। लाल कांद्याला कमीत कमी 1800 रुपयांपासून 2750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे। केंद्रीय अन्न पुरवठा आणि वितरण विभागाच्या मते एका आठवड्यात गव्हाच्या बाजारभावात प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ झाली आहे। सध्या गव्हाचा भाव प्रति क्विंटल 2966 रुपये आहे, जो गेल्या डिसेंबर महिन्यापेक्षा 3.53% जास्त आहे। अखेर पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे। अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी या तारखेची वाट पाहत होते। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी जारी होणार आहे। पुणे शहरात जीबीएस आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते। यापैकी 62 रुग्ण ग्रामीण तर 19 रुग्ण महापालिका आणि 6 रुग्ण इतर जिल्ह्यातले आहेत। 16 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणं दिसून येत असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलंय। सर्वसामान्यांचा आधार असलेल्या एसटी बसच्या तिकीट दरामध्ये सरकारनं भरमसाठ वाढ केलेली आहे। एसटी बसच्या तिकीट दरामध्ये 14.97% वाढ केली आहे। त्यामुळे याच्या विरोधात शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं राज्यभरात 28 जानेवारीला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। मुंबई कोलकाता शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसचा चालकाला 16 जानेवारीला सैफ अली खानचा संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलं। खऱ्या आरोपीला पकडल्यावर त्याची सुटका करण्यात आली। पोलिसांच्या कारवाईनंतर त्याचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून तो बेरोजगार झालाय असं त्याने सांगितलं।
अमेरिकेची गुप्तचर संस्था CIAनं कोरोना नैसर्गिक नसून तो प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा मोठा दावा केलाय. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात देखील कोरोना व्हायरसला ट्रम्प यांनी चीनी विषाणू असं संबोधून शी जिनपिंग सरकारवर आरोप केले होते. अमेरिकेचा हा नवा दावा आता महत्त्वाचा आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कारल्याचं उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे. पाथरगोट परिसरात यंदा कारल्याचं चांगलं उत्पादन झालंय. शहरातील व्यापारी थेट शेताच्या बांधावर कारले बाजारपेठेमध्ये नेत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशला दिली जाणारी मदत पुढचे 3 महिने थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. यामुळे आता बांगलादेशच्या अडचणी वाढलेल्या आहेत. धारावी पुनर्विकासासाठी राज्य शासनानं भूखंड वितरणाचा सपाटा लावला असून कुर्ला डेअरीचा भूखंड बाजारभावापेक्षा 10 पट कमी दरानं वितरित केल्याचं दिसून आलं. हा भूखंड देण्यास स्थानिकांनी विरोध केलेला असतानाही तो डावलून या भूखंडाची विक्री करण्यात आली आहे. 21 एकर भूखंडासाठी 58 कोटी रुपये आकारण्यात आले. संतोष देशमुखांच्या न्यायासाठी लढा सुरू असून संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. आज कराडमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी सहभागी होणार आहेत. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतील पूर्ण न झालेली खासगी विकासकांकडील सुमारे 1.5 लाख घरं अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय. संबंधित खासगी विकासकांनी राज्यात योजना मंजूर करून घेतल्यानंतरही प्रत्यक्षात काही ठिकाणी घरांची कामं सुरू झालेली नाहीत. अशा योजनांमधील 1.5 लाख घरं रद्द करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील सूत्रांनी दिली. पुण्यात GBS आजाराचे रुग्ण ज्या गावांमध्ये आढळले आहेत त्या गावांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं शक्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. धरणातून महापालिकेला वाढीव कोटा मंजूर होत नसल्यानं बाधित गावांना शुद्ध पाणी देणं शक्य नसल्याचं सांगण्यात आलंय. सोलापुरात GBS आजाराची प्राथमिक लक्षणं असलेल्या रुग्णाचा मृत्यू झालाय. पुणे येथून GBSची लागण झाल्यानंतर सोलापुरातील खासगी रुग्णालयामध्ये हा रुग्ण उपचार घेत होता. बेस्टमध्ये एकेकाळी 4,500 बसेस होत्या, मात्र आता बेस्टकडे काहीच दिवसात केवळ 251 बस राहणार आहेत. आयुर्मान संपलेल्या 205 बस भंगारामध्ये जाणार आहेत. मुंबईतील बोरिवली पश्चिम LIC कॉलनीमध्ये बस डेपोजवळ BMW कारसोबत स्टंट करण्याचा प्रयत्न करताना स्कूटी चालक मुलगा आणि मुलगी यांचा अपघात झाला. यामध्ये स्कूटर चालक मुलगा आणि मुलगी गंभीर जखमी झालेले आहेत. दोघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. उल्हासनगरात जुन्या वादाचा राग मनात ठेवून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. यावेळी उल्हासनगर रेल्वे रुळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आलाय. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय. मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी जरांगेंनी सरकारशी चर्चा करायला हवी, त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल असं आवाहन उदय सामंत यांनी केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील एका शेतकऱ्यानं शेतात विविध प्रयोग करून निर्यातीसाठी योग्य असलेल्या केळी पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे ही केळी थेट इराणला निर्यात करण्यात आली आहे. त्यातून शेतकऱ्याला 6 लाखांचा नफा झालाय. उरण पाठोपाठ नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. मृत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 500च्या वर कुक्कुट पक्षी ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावली आहे. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरून त्यांची आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मुख्यमंत्र्यांचा मराठा द्वेष उघड होईल असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी 7व्यांदा उपोषण सुरू केलं. राज्यात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलं. आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न जर सोडवले तर त्यांच्या मनात राग नाही, आणि नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सूड इतका का आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटलांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरूनही सरकारवर हल्लाबोल केला. देशमुखांचे आरोपी सुटले तर सोडणार नाही असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला. मुख्यमंत्र्याच्या मुंडक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तो तुमच्या जिंदगीची. जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच राज्य सरकारकडूनही त्यांची भेट घेण्याबाबत सकारात्मक पावलं उचलण्याची तयारी दर्शवण्यात आली. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. कारण शेवटी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 7व्यांदा उपोषण करतात. आता यावेळी तरी त्यांची मागणी राज्य सरकारकडून मान्य होईल का हे आता लवकरच स्पष्ट होईल.
पालकमंत्री पदावरून नेत्यांमध्ये सुरू असलेली नाराजी पुन्हा उघड झाली आहे. नरहरी झिरवळ यांनी तर गरीबाला गरीब जिल्हा का दिला असा प्रश्न जाहीरपणे उपस्थित केलाय आणि त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. हिंगोलीचे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच आलेल्या नरहरी झिरवळ यांनी थेट नाराजी व्यक्त केलेली आहे. इतकंच नव्हे तर मुंबईत गेल्यावरती जाब विचारणार असल्याचं सुद्धा झिरवळ यांनी सांगितलंय. मला आता उद्देशाने गेलं सोमवारी मी पहिले विचारणार आहे, तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? पालकमंत्री जाहीर झाल्यापासून अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र नरहरी झिरवळ यांना अंतरापेक्षा गरीब जिल्हा देण्यात आला याचं त्यांना जास्त दुःख झालंय. मी त्यांना विचारीन, दर मंगळवारी आमची मीटिंग असते, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही. तर कोणता जिल्हा गरीब आहे, कोणता जिल्हा श्रीमंत आहे, मी गरीब आहे असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही. ते सिनियर आहेत, खरं म्हणजे मोठ्या पदावर राहिलेले आहेत, त्यांनी असं बोलू नये. अजित पवारांनी झिरवळांच्या वक्तव्यावरती सारवासारव केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांवरती तोफ डागली आहे. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या मनात जर जिल्ह्याविषयी गरीब असल्याचं मत असेल तर तिथे कशा प्रकारे काम करतील असा प्रश्न स्थानिकांच्या मनात निर्माण झालाय आणि हा प्रश्न कधी निकाली लागेल याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 1 रुपयात ड्रेसची ऑफर देणं दुकानदाराच्या अंगलट आलं. 1 रुपयात ड्रेस खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर महिलांची रांग लागली. मात्र दुकानदारानं दुकान बंद केल्यानं महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सटाण्यातील एका वनमजुरानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. वन विभागाच्या कार्यालयाबाहेर त्यानं अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये संबंधित मजूर 80% भाजला. सेवेमध्ये कायम न करण्यात आल्यामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. क्रीडा संकुलाची दुरुस्ती करण्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तसंच क्रीडा संकुलावर कुठलाही राजकीय कार्यक्रम घेऊ नये अशीही मागणी करण्यात आली. चंद्रपुरात सुरू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती विरोधातील आंदोलनस्थळी पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी भेट दिली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती डॉक्टर उईके यांनी दिली आहे. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या कार्यशाळेचं पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातील संत नामदेव सभागृहात उद्घाटन पार पडलं. या कार्यशाळेतून लोककलेविषयी जनजागृती केली जाणार आहे. जुन्नर तालुक्यातील साहसी पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशानं सह्यागिरी ॲडव्हेंचर ग्रुप आणि रेस्क्यू टीमच्या वतीनं जुन्नर तालुक्यातील नाणेघाटात व्हॅली क्रॉसिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नाणेघाटात सुमारे 350 फूट लांबीचा तिरंगाही फडकावण्यात आला. प्रसिद्ध गायिका चंद्रकला दासरी यांचं थांब थांब कासारा हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. या गाण्यावर मोठ्या प्रमाणात रील्स बनत आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं सपत्नीक दर्शन घेतलं. यावेळी मंदिर संस्थांच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्याकडे गेल्या टर्ममध्ये आरोग्य मंत्रालय होतं. मात्र यावेळी त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही आणि त्यामुळे ते नाराज आहेत. पहिल्या जिल्हा नियोजन बैठकीला देखील दांडी त्यांनी मारली आणि यावर प्रतिक्रिया देताना धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तानाजी सावंत यांना चांगलंच सुनावलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं. मात्र शिंदेच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या तानाजी सावंतांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा. नाराज तानाजी सावंत आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर होते. या सगळ्या प्रकारावर प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली. आणि शेवटी बघा, राजकीय खुर्ची असते ती फेविकॉल घेऊन तर कोणाच्या खाली उभी राहत नाही, ती बदलत असते, अदलाबदल होत असते. मी सुद्धा गेल्या 20 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे. शनिवारी रात्री प्रताप सरनाईक शहरात दाखल झाले. त्यावेळी पालकमंत्री कार्यालयातील तानाजी सावंत यांचे फोटो देखील हटवण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला. तुळजापुरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात सरनाईकांनी पहिला निर्णय आरोग्य विभागाशी संबंधित घेतल्यानं या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुलच्या हाताचे ठसे पोलिसांनी जमा केलेल्या सॅम्पलशी जुळत नसल्याचं समोर आलंय.
सैफ अली खानवर हल्ला प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि यासाठी विविध अँगलनं पोलिसांकडून तपास सुरू आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शरीफुलचा माग काढला आणि त्याचसोबत सैफ अली खानच्या बिल्डिंग आणि फ्लॅटमधील 200हून अधिक फिंगरप्रिंटचे नमुने घेण्यात आले होते. पण यातील बहुतांश सॅम्पलशी आरोपीचे फिंगरप्रिंट्स जुळत नसल्याची माहिती समोर आली आहे. अजूनही जवळपास 100 नमुन्यांची चाचणी होणं बाकी आहे. झटापटीवेळी 1हून अधिक फिंगरप्रिंट्स एकाच ठिकाणी उमटल्यामुळे फिंगरप्रिंट्स जुळवण्यात वेळ लागतोय. पण आरोपी विरोधात सीसीटीव्ही, मोबाईल टॉवर लोकेशन सारखे पुरावे असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातंय.